कची सोने नाना परी लेने, एकची सोने नाना परी लेने, बाळी आणि बुगडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. चांगया मने मुक्ताबाई ऐक चांगया, म्हणे खरे आणि रोखडे जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे, जगामध्ये ब्रह्म दिसे उघडे. आणि तुम्ही रोज कीर्तन करतोय त्याला, रोज मी तुम्हाला सांगणाराला, गळ्यात माळ घालणाराला, भजन करणाराला, दिंड्या करणाराला सामान्य माणसं सोडून द्या. त्यांना सुख झालं का? आणि ते सुख होण्यासाठी साधू संतांचा अवतार आहे. आणि त्याच्यासाठी नामदेव महाराज म्हणतात ब्रह्म मूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धराया आले दीन जना. दीन का झाले? ते ब्रह्मच आहे, ते ब्रह्मच आहे. पण थोडं चुकलंय. काय चुकलंय? तर एक धागाच आहे, पण त्या धाग्याला लोक म्हणायला लागले कपडे. तो धागाच आहे, त्याला लोक काय म्हणायला लागले? कपडे. पण खरं पाहू जाता कपडा शिल्लक राहत नाही, फक्त धागा शिल्लक राहतो. पुढच्या चरणात म्हणतात एकची माती नाना परी भिंती. ही खाल्ला कडी भिंत, ही वरला कडी भिंत, ही गंगा कडी भिंत, ही राखीसा कडी भिंत. भिंती अनेक दाखवल्या, पण त्याच्यामध्ये काय एक दाखवलं? रांजून नाव टाकलं, सुगडं नाव टाकलं, पण त्याच्यामध्ये काय आहे? आणि त्या मातीला असं वाटायला लागलं मी राखीसा कडी भीते, मी गंगा कडी भीते, आणि मी पूर्वेकडे भीते, मी पश्चिमेकडे भीते. कुणाला वाटायला लागलं? मातीला. आणि त्या मातीला एवढाच बोध करायचा आहे काय? तू कुंकाडचीच भीत नसून तू माती एवढं डोक्यात ठेव, म्हणजे तुला घोटाळा व्हायचा नाही. नाही तर तू राखे सकाळची भीत म्हणल्यावर तुझ्या पाया कोणी पडायचं नाही. आणि तिच्या डोक्यात मी माती एवढाच किती सोप्या भाषा ते संत असतात. आणि सोप्यातलं पुन्हा संस्कृत शिकून अवघड करतात ना, ते जंत असतात, ते पंत असतात. जे सोपं करून सांगतात. किती मुक्ताताईंनी खालच्या भाषेत बघा ना, अडाण्यातल्या अडाणी माणसाला कळण अशी भाषा सांगितली. सांगा एकची सोने आणि नाना परी लेणे, बाळी आणि बुगडे. आपण त्याला बाळी नाव ठुलय, आपण त्याला बुगडी नाव ठुलय, पण सोनारात तो बाळी म्हणून घेतो का सोनं म्हणून घेतो? ही दृष्टी कुणाला आहे? सोनारात. पण आपण त्याच्या दुकानात गेलो म्हणतो दाखवा बरं बुगडी, दाखवा बरं बाळी. त्याला माहिती हे जरी म्हणत असलं तरी आपण फक्त हे आकार दाखवायचा, पण ह्यांना मोजून सोनच द्यायचं. ही दृष्टी कुणाची? तशी संतांची दृष्टी आहे. काय? की जगामध्ये ब्रह्म दिशे उघडे. आणि त्याचं अधिष्ठान, आपल्याला अधिष्ठानाचं ज्ञान झालं पाहिजे. आणि त्या अधिष्ठानाचं ज्ञान होण्यासाठी ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तरी दाविली या वाटा, गुरु दाविली या वाटा, येवोनी विवेक तीर्थ तटा, आणि दोहोनी मळकटा बुद्धीचा तेने. ज्याने धुतला त्याच्यासाठी, ज्याला धुवायचं आहे त्याच्यासाठी ढवाचं मार्गदर्शन आहे. ज्याला कपडेच धुवायचे नाहीत त्याला तिथं पाणी लय चांगलंय म्हणायची काय गरज आहे? पण जिला कुणाला धुणं धुवायचंय तिला सांगायचं हापशाव पाणी चांगले. आता मोटर बसवली, हापसायची सध्या गरज. आणि ज्याला धुवायचंच नाही त्याला ती उपयोग आहे का? तर बाबा म्हणायचे इथं जे अनाउन्समेंट चाललंय ते रोज येणारासाठी नाही, कुणीतरी नवीन एखादा येईल आणि त्याच्यासाठी हे मार्गदर्शन. मग ते सोनं जसं एक आहे, पण अलंकार वेगळे वेगळे आहेत. आणि मग बाळी आणि बुगडी हे फक्त नाव आहेत, पण ते असायला काय? तसं स्त्री आणि पुरुष ही फक्त काय येतं? नाव येतं, पण असायला काय?
ब्रह्म आहे, ब्रह्म आत्मा आहे आणि ते कळावा म्हणून संताचा अवतार आहे. ब्रह्म मूर्ती संत आणि जगी अवतरले. कशासाठी अवतार? आमचं काय अवतार चाललाय? दगडाव दगड, माती माती, बिल्डर संत आणि झाले कलित भूत, ऐशी आमची करिता सेवा आणि काय सुख होईल जीवा. कोणच्या मंदिरात? कोणचं मंदिर आहे? तैसे जे येती या शब्दाच्या गाभारी. कुठं येतात? तैसे जे, जे म्हणजे तेने, जे येते या शब्द गाभारी. शब्दाचा ज्यांना अर्थ कळतोय ना आणि शब्दाच्या गाभारात जे घुसतात ना त्यांना हे बुद्धीचा मळकटा धुवायला येईल. ज्यांना शब्दच कळत नाही ते काय आपल्यात मन आहे ना शहाण्याला आणि पुढचं काय काय म्हणे विचार करा ना. त्या शब्द शहाण्याला कशाचा मार पडतोय आणि पुढं काय शब्दाच्या गाभाऱ्यात आलं पाहिजे. शब्द गाभारा कळला. साधू संतांनी जे शब्द घातलेत कशासाठी घातले, का घातले, त्यांना नेमकं काय सांगायचंय. एवढी जरी ज्ञानेश्वरी असली तरी माऊली म्हणतात जो शहाणा आहे ना त्याच्यासाठी एकच आहे. 7 सते श्लोक, अध्याय 18चे लेख आणि देव बोलिले एक दुजे नाही. काय एक बोललेत? अरे तुम्ही ब्रह्म आहेत आणि तुम्ही स्वतःला विसरलात आणि सकुबाई ठकुबाई रामराव श्यामराव म्हणता मी पुरुष आहे, मी शरीर आहे, मी स्त्री आहे. असं जे मी कीर्तनकार आहे, मी प्रवचनकार, ही चढवलेली पुट्ट आहेत आणि ते पुट्ट बाजूला काढून तुम्ही ब्रह्म आहे हा बोध देणारा संत अवताराला आला पाहिजे. त्यांची ना आपली भेट झाली पाहिजे. म्हणून म्हणतात बहु अवघड परी जग जेटी. आमच्या सारख्याची उताला भेटी व्हायला काय पडले सतत, पण कुणाची भेटी व्हायला असं थापटून आपल्याला जागा केलं पाहिजे. आपण म्हणतो फक्त लावणिया हात कुरवाळीला माता, सांगितली चिंता न करावी. कधी बाप जन्मी कुणी मात्याला तूप लावलं नाही, हात चोळला नाही. काय क्रिया आहे? फक्त वारकरी बनायला. पण वारकरी संप्रदायाची काय रे? आता ही वारकरी संप्रदाय आहे ना, आहे का ते आपल्याला पडले माहिती? लावणी हात कुरवाळीला माता, सांगितली चिंता न करावी. लावला का हात मात्याला? का त्यांचं वेगळंच आहे? तुकाराम महाराजांचं वेगळं आहे हे आपल्या जीवनात झालं का? कधी करतोय का काळजी त्याची? भेटन म्हण त्याची. आमच्या ताई त्या दिवशी आलत्या, महाराज बी आलते. म्हणलं ही परीक्षा आपली ना कीर्तनकाराची झाली पाहिजे. परीक्षा कोणाची झाली पाहिजे? अभंग घेतात, सदा नाम घोष करू हरिकथा तर कधीच करीत नाहीत. बाकीच्याच कथा त्यांचं आयुष्य चाललंय करण्यात. हरिकथा माहितीच नाही हरिकथा कशाला म्हणतात. पण अभंग घेतात काय सदा. सदा तर कधीच नसतं, कधी मदाच असतं. सदा तर बिलकुल नाही. सदाची रीतच माहित नाही. सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता. त्या दिवशी आमचा विषय झाला समाधान म्हणजे किती सोपं आहे. सगळ्याला कळल्याने वाटतंय का नाही समाधान? आहे का नाही? किती हे म्हणतात जेने यावं कुठं? शब्दाच्या गाभारी. शब्दरूपी गाभाऱ्यात तुम्ही घुसला पाहिजे. समाधान कशाला म्हणतात? समाधान माहित नाही. आपल्या वरच्या आळीचं समाधान नाही. समाधान कशाला म्हणतात? ते कशाने होतं? सदा नाम घोष करू हरिकथा करीत नाही, सदा नाम घोष करीत नाही, पण म्हणायला पुढे. आणि समाधान झालं नाही तरी समाधान आहे म्हणायला. बरं म्हणायला पुढंच आहे. समाधान याला म्हणतात. कशाला म्हणतात? सुख कशाला म्हणतात? दुःखाच्या सापेक्ष शब्द आहे सुख. दुःख नाही म्हणून आणि सुख, दुःख सुख नाही म्हणून दुःख आहे. एकामेकाच्या सापेक्ष हे शब्द आहे सुख आणि दुःख. पण सुख बी नाही आणि दुःख बी नाही आम्हाला. ते जे होतं त्याचं नाव समाधान आहे. समाधान कशाला? जे समज आलं, ज्याच्या धन्य जगी तोची सुख दुःख समान
सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कलोच एक या हरिरंगी नाचे. तोच याच्यामध्ये नाचू शकतो. आमची नाच नाही ना, नाटक आहे ते. आणि आम्हाला नाटकं करायला एक नंबर सगळ्याच्या पुढं. मी बोलतोय का बोलतोय? मी तुमचं लेकरू आहे बरं का. मी माझा पेपर तपासतोय. तुम्ही जर असं बोललं तर तुम्ही कानाला धरून बोलू शकता, असं का बोलतो म्हणजे हिथं नाही सुधारलं तर मी कुठंच सुधारणार नाही. हे माझं गाव आहे आणि तिथं तुम्ही माझे मायबाप आहेत. तिथं का बोलायचंय तर माझा पेपर काय करायचा आहे, मला तपासायचा आणि पुढे चेक करून गेला पाहिजे, आहे का नाही. म्हणून सदा नाम घोष करू हरिकथा तेने सदा चित्ता. पण सदाची रीत माहित नाही. आणि 3 गोष्टी आपल्या जीवनात आल्या पाहिजे. कोणत्या? ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा आणि निवृत्तीने दिदले. आता जे कीर्तनकार म्हणतात, जा तुम्हाला ज्ञान पाहिजे तर ज्ञानेश्वर महाराज आळंदीत आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज आळंदीत नाही असं बी नाही, पाचंगरीत नाही तर असं बी नाही. हे कळायला जरा बुद्धीचा मळकटा धुवावा लागेल. हे कळण्यासाठी बुद्धीचा मळकटा धुवावा लागेल. जर आळंदीला जायचंय तर तुकोबारांच्या टायमाला बंबाजी गेलते. कुठं गेलते? रामेश्वर भट्ट गेलते. कुठं गेलते? समाधीओ दर्शन करायला. माझ्या अंगाची दहा व्हायला लागलाय. मला काहीतरी सांगा. कोणाला? माऊलीला म्हणले. वारे गुरु म्हणले. तिथं मी आलोय तर मला ताप देतो. आणि एक संत कळत नाहीत बरं आपल्याला. का कळत नाही तर संत कळूनच घेत नाहीत. आपण प्रत्येकामध्ये दोष पाहतो. आपली वृत्ती तशी. प्रत्येकामध्ये आपण काय पाहतो? दोष पाहण्याची दृष्टी आपल्याला. संत पाहण्याची दृष्टी संत भेटल्यावरच येते. गुण दोष याती न विचारी काही आणि ठाव दिला पायी आपुलिया. पण त्या गुणदोषामुळे आपल्याला संत आपल्या पार खांद्यावर हात टाकला ना तरी नाही कळायची, नाही कळायची. हा गेले तिथं म्हणले माझाच अवतार तिथं तुझ्या गावातून तू त्याला ताप देतो आणि इकडं आला. इथं मी आता काही करू शकत नाही. ही कथा माहिती ना सगळ्याला का खोटं सांगतोय मी? मग तिथं जर आता ते तुम्ही चरित्र सांगता ऐकता आणि तरी पुन्हा म्हणता तिथं जा, म्हणजे ह्याच्या डोक्यावर काहीतरी परिणाम. ज्याने ज्ञानेश्वरी ज्याने गण घातलाय, ज्याने माळ घातली, त्याने प्रत्येकाने घरात ज्ञानेश्वरी ठेवायची, ज्ञानेश्वरी वाचायची. ज्ञानेश्वरी वाचली तर कळण हा काय बोलतोय म्हणून. ज्ञानेश्वरी जेवढे महाराज आहेत ज्ञानेश्वरी 13व्या अध्याय पहिलीच ओळ आहे. आत्मरूप गणेशू केली स्मरण होय सकळ विद्येचे. पण 99% महाराज जयाचे केली स्मरण म्हणतात. हे आपण डोळ्यात. मग हा जो म्हणतोय तो कसा आहे? त्याने आणि तो प्रमाण घेतो. पाहून या ग्रंथ करावे. पाहिले का? त्यांनी पाहिलं नाही आणि आपल्याला पहा म्हणून सांगितलं नाही. आपला चाललाय ठेलम ठेला. सब आंधो का मेला उसमें एक आया डोलस आया वो भी बन गया उनका चेला. चलून द्या ठेलम ठेला. हा ज्या दिवशी तुम्ही ज्ञानेश्वरी वाचाल 13वा अध्याय काढाल आणि जर जयाचे केली स्मरण. महाराज तुम्ही ओळ चुकलात असं का म्हणता? बरं एक नाही लाईनच आहे तशी. आणि ते आपल्याला सांगणार महाराज तुमचं चुकत आहे. काय? पवन नाही पावन नाही, पवन आहे पवन. पवन का पावन अजून मेळ बसा नाही काय. आणि अनुग्रह घेतल्यावर कळत आहे काय आहे ते. पवन सूत हनुमान की जय. हनुमंत राय आज आहेत का? भेटले तर बरं, भेटले तर बरं. आणि ते हनुमंत राय तुम्ही आहात. त्या ब्रह्माला हनुमंत ही संज्ञा आहे, चैतन्याला ब्रह्म ही संज्ञा आहे. संत हे चैतन्य स्वरूप आहेत, ब्रह्म स्वरूप आहेत. आणि ते ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरे त्या ब्रह्माचा बोध करून देण्यासाठी ह्या पुण्यतिथी असतात. तरी करून तुम्हाला, कारण ते जात नाहीत येत नाहीत असे संत फक्त देह ठेवतात ते. आणि त्यांच्या स्व खुशीने ते येतात आणि जातात. ते आपल्यासारखं नाही आहे. संत
काय करतात, येतात आणि तुम्हाला आपल्याला यावंच लागतं आणि देवाला बळच आणावं लागतं. कसं आणावं लागतं? जसं लेकराला भूक लागली ना ते आरडत आहे आणि मग आई काम करीत असली ना तिला पळत आणावं लागतंय. कुणाला? आईला. आणि त्याच्यासाठी लेकराला काय करावं लागतंय? रडावं लागतंय. रड्याव तो येतो त्याचं नाव देव आहे. आणि जे सहकुशीने येतात त्यांचं नाव संत आहे. आणि तुम्हाला आपल्याला नाही यायचं म्हणलं तरी यावाच लागतं. किती वेळा जन्मा यावे, किती वेळा यावे आणि किती व्हावे तुमची आपली फजी. पाप पुण्य करून जन्मा येतो आणि नरदेहा येऊनी. आणि जर हानी नसली व्हायची, हानी नसली करायची तर आपण कशासाठी देवाने आपल्याला पाठवले? मुलं बाळ, शेती बाडी, घरदार हे आपल्या ललाटीचं लिहिलंय. त्यातून जरा बाजूला निघा, नाहीतर नरदेहा येऊनी हानी केली. हे आपल्याला का दिलंय तुम्हाला सांगू का? जसं एखादं लेकरू आहे ना, कडू औषध पितच नाही, कडू औषध पित नाही. त्याची आई लय हुशार असते. ते कडू औषध पाजण्यासाठी ती म्हणते बघ ती पी आणि तुला गुळाचा खडा देते. त्या गुळाच्या खड्याने औषध ते दुखणं राहणार आहे का? हे औषध प्यावा म्हणून गुळाचा खडा आहे. तसं आपल्याला नवरा बायको पुरुष श्री घरदार मुलं बाळ हे गुळाचा खडा दिलाय. का? तो तू त्या ब्रह्माला जाणावास. तू ब्रह्म आहेस हा बोध तुला कळावा, पण कळत नाही. ह्यांचा संसार ह्यांचा विषय तो नारायण नाही झाला. ह्यांच्या डोक्यात तेच आहे किती बार. आणि म्हणून संताला पुन्हा पुन्हा म्हणून संत म्हणतात काय सांगू आता. तू सांगूच नको, तुझा सांगण्याचा अधिकारच नाही. पुढचं वाक्य महत्वाचं काय म्हणतो? काय सांगू आता संतांचे उपकारण मज निरंतर. तू निरंतर झोपतो म्हणून त्याला जागवूनच आहे ना. तू जागा होणं एकदा, तू जागा कुठे आणि पुन्हा सांगतो वर थोबाड घेऊन मज निरंतर जाग. म्हणजे सतत झोपीचं मीच घेतोय, झोपतोय. तू जागाच नाही होत तर काय करा? सतत झोप. कशाचं? तर ब्रह्माच्या जागेवर झोप आहे. आज्ञानी झोप आहे आपल्याला. का अविद्येची निधा, जो विश्व स्वप्नाचा धंदा, जो भोगीत होता प्रबुद्धा अनादिपणे, अनादि काळापासून हे विश्व खरं आहे असं वाटतंय. हेच खरी झोप आहे. आणि त्या झोपेतून दोहोनी बुद्धीचा मळकटा तिने. ज्यांनी तो बुद्धीचा मळ काढला हे खरं नाही. आणि खरं काय आहे? तर खरं एक ब्रह्म आहे आणि ते ब्रह्म तुम्ही आहात हे कळून देणारे संत नामदेव महाराज माझ्या जीवनात आले म्हणतात. हे कधी? ज्यावेळेस त्यांच्या नाही तर आधी ते त्यांचा अधिकार बघितला का? सगळे संत मंडळी गोळा झालते. कुठं? पंढरपुरात. आणि पंढरपुरात गोळा झाल्यावर काय आहे का अभंग? एकच टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, चंद्रभागे वाळवंटी, माझा ज्ञान राजा गोपाळांशी लाह्या वाटी, माझा गोपाळांशी लाह्या वाटी. नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग, पुढे देव नाचे पांडुरंग. म्हणे ज्ञान देवा बोला भंग. काय अधिकार त्यांचा? सगळी संत मंडळी वाळवंटात जमली आणि तिथं नामदेवराय कीर्तन करीत होते आणि त्या कीर्तनात देव नाचत होता. आणि जनाबाईचा अधिकार काय? आज चाल पहिली कुणी म्हणायची हे सांगायला कोण होत्या? माझ्या जनाबाई होत्या. आणि आता असे माणसं आहेत, असे महाराज आहेत की महिलांनी इथं यायचं नाही का? तर अजून ह्याला महिलाच दिसते तर ह्याचं महाराज पण व्यर्थ आहे. त्याला अजून आत्मा दिसत नाही आणि त्याने हरिपाठ पण म्हणून नाही, फक्त बडबडतो एक हरी आत्मा जीव शिव सम आणि वाया तू दुर्गमी. पण त्या दुर्गमातच मन घालायला ह्याला लय आवडतं. आणि तो म्हणतोय जर एक आहे,
जर एक आहे तो दोन कुठे. ही द्वैताची झाडानी गुरु विन ज्ञान तया कैसे कीर्तन घडेल नामी. हे द्वैत जोपर्यंत आहे तोपर्यंत वेळ बसणार नाही. आणि ते कळण्यासाठी साधू संतांचा अवतार आहे. त्यावढ्या नामदेवराय कीर्तन करीत होते वाळवंटात. सगळी संत मांदियाळी अभंग बोलता बोलता रंग कीर्तनी चढला आणि प्रेमाचे छंदे विठ्ठल नाचू लागला. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. अरे आपली टोपी सध्या ढळा नाही इकडं तिकडं. आपली इस्त्रीची कपडे सध्या एकदम टकाटक खालीवर करून ती किनार आहे ना, ती किनार बी इथं आली पाहिजे व्यवस्थित, इकडे तिकडे नाही झाली पाहिजे. महाराज असा शोभला पाहिजे जसा काय त्याचा लावायचा आहे. बाबा म्हणजे फोटो काय काढतो, अरे जे नाहीच आहे त्याचा कशाला रुबाब करतो. ते फक्त टकाटक झाली पाहिजे. पण नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. आणि ते सांगण्यासाठी कमलाकर महाराज, लक्ष्मण महाराज असे पाहिजेत बरं का. बाबा हे बरोबर नाही हे. तवा ते बोलायला कोण होते? कबीर. सावध होई देवाईसे बोले कबीर. कोणी सावध केलं? संतच सावध करू शकतात. देवाला सावध केलं. नाचता पितांबर गळतच नाही, जसं ना तसं आवरू नये. त्या द्रौपदी मातेने बी आवळून धरलं होतं. कारण का ती म्हणली होती मला 5 नवरे येतात, एक नाही काय यायचा. एक जणांनी तर असं म्हणलं, हे आपली बायको ना आपल्याला विचारल्याशिवाय उमऱ्याच्या बाहेर जात नाही, आपल्याला विचारल्याशिवाय काही करीत नाही. कोण म्हणला? असा एक जण तिकडचा होता, इकडचा नाही. लय विश्वास कशाचं काय कर्मात बुडबुडून मेले. म्हणलं आपल्याला विचारल्याशिवाय काय ना. एक दिवशी आला ना हाडे अटॅक आणि गेली लागला आरडाय. म्हणला मला नाही विचारता गेलीच कशी. येड्या हे सावध होई देवा आईशे बोले कबीर. एक दिवस जावा लागणार आपल्याला. हे पितांबर गळणार आहे, देह जाणार आहे, देह जाणार याशी काळोबा खाणार. सावध व्हा. आणि तो आपण देह नसून मी ब्रह्म आहे ही आता शेवटपर्यंत आपली बुद्धी अशी ठस झाली पाहिजे. पण माणसाला वाटतं नाही पुन्हा करू, पुन्हा पागल होतो माणूस. पागल मी एवढं केलं आता हे कसं, आणि माझं एवढं सोनं होतं, माझं सोनं कोणी नेलं? तुझं नव्हतं राजा, तू ह्याच्यामुळं पागल झालास. आणि मग तुला ते पागल नाही लवकर होणार तर तुला देव आदळणार कुठं. आणि आदळल्यावर मग तुझ्या मेंदूवर परिणाम करणार आणि तुला मग बाव चढायला लावणार. ही अशी देवाची खेळ आहे. देव साधा नाहीये. जर तुम्हाला बुद्धी हात पाय सगळं दिलं आणि व्यवस्थित जे करायला पाहिजे ते नाही केलं तर मग मात्र देव तुम्हाला फटका मारल्याशिवाय राहणार. आणि त्याचा फटका मारलेला दिसत नाही पण मार मात्र लागतो. ते म्हणून म्हणतात करा रे बापांनो साधन हरीचे. आणि जणी करण्याला गेली पण त्याचं रडणं चालू आहे. तसं आपलं बी भजन देव कुठे तपासणं. आणि त्या देवात आपल्यात बिलकुल फरक नाही. तुम्ही ब्रह्म आहेत असा बोध करणारे संत आपल्याला मिळाले. आणि ते मिळत नाहीत आणि मिळले तर कळत नाहीत. म्हणून म्हणतात बहु अवघड आहे. पण नामदेवराय म्हणतात माझं असंच होतं. आणि मग तसं झाल्यावर नामदेवरायाला कोण म्हणते? स्वतः श्री विठ्ठल आपुल्या मुखवचने नामदेवाशी करी आज्ञापन. अरे होवोनी दिनाचे दिन सद्गुरुशी शरण रे. कुणी सांगत आहे? बाबा तुम्ही माळ घातली भजन करता. आता आपलं तर निक भजन पूजनच चाललंय. नामदेवराय कीर्तन करीत होते, त्यांच्या ताटात देव जेवत होता तरी त्यांना देव सांगतोय बाबा तुम्ही अनुग्रह घेतला का? आणि अनुग्रह कसला असतो? बापरे, नामदेवाला अनुग्रह माहित नव्हता बर का. आणि म्हणून कोण सांगत आहे आता जो म्हणे एखादा बाबा अनुग्रह घ्या बर का, तो श्री विठ्ठल आपुल्या मुखवचने
करी नामदेवाशी आज्ञापन होऊन दिनाचे अति दीन सद्गुरुशी शरणरी गा. हा, दीन झालो पाहिजे. कशाने दीन झालो पाहिजेत? बस ज्याच्यामुळं मी इथं आलोय, ज्याच्यामुळं मी बोलतोय, ज्याच्यामुळं मी पाहतोय, ज्याच्यामुळं चालतोय, ज्याच्यामुळं मी उठतोय, तो श्रीहरी मला कधी भेटन, तो कसा, त्याची भेट व्हावा म्हणून दीन झालो पाहिजे. आणि त्याच्यासाठी श्री विठ्ठल आपल्या मुखवचने करी नाम देवाशी आज्ञापन होऊन दिनाचे दिन अति दिन सद्गुरुशी शरण लेश. किती बघा, सत्यनारायणाची पूजा असली ना, ते गोमूत्र असं नारळाच्या शेंडीने घेतात आणि असं एखाद्याने का त्याचा तसला ते शिंतोडा जरी आला ना तरी पवित्र झाले असे काय करतात, समजतात. तसं विठ्ठल आपल्या नामदेवाला म्हणतो, अरे आतापर्यंत करीत होता चांगले, आतापर्यंत बोलत होता चांगले, पण तुझ्या संगतीत आलेत ना ते बाबा मोठे मोठे संत आहेत आणि त्यांच्या मेळ्यात तो बसला. आता तुझं कोरपण अज्ञानपण बाहेर पडू नये म्हणून श्री विठ्ठल आपुल्या मुखवचने करी नामदेवाशी आज्ञापन होवोनी दिनाचे अति दिन सद्गुरुशी शरण रिगावे. जोडल्या सद्गुरु कृपा लेश थोडी थोडी लेश मग सर्वत्र माझाचे प्रकाश. सद्गुरु कृपा अनुग्रह, सद्गुरु कृपा भगवंताचं नाम आणि ते शास्त्र प्रमाण हरिपाठात सांगितलं. ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा लाधले आणि निवृत्तीने दिधले हे शास्त्र प्रमाण. हे काय? शास्त्र प्रमाण का संत प्रमाण आहे? हे संत प्रमाण आहे. संतांनी मला दिलं, निवृत्तीनाथाने माझ्या हातात दिलं. काय? जे गूढ आहे ते माझ्या निवृत्तीनाथाने माझ्यात दिलं. ह्याला काय म्हणतात? संत प्रमाण. आणि संत असे ब्रह्म आपल्याला भेटल्यावर त्यांनी जे गूढ दिले ते शास्त्रात आहे का? म्हणून ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, म्हणून भागवत आहे, म्हणून गाथा आहे, ते आपल्याला शोधायचंय. त्यांनी जे सांगितलं ती शास्त्रात आहे का? त्याला काय प्रमाण आहे का? शास्त्र प्रमाण म्हणा म्हणा, हरिपाठ पाठ आहे तुमचा. आता संत प्रमाण झालं, आता शास्त्र प्रमाण सांग. प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण आणि कोण बोलवितो देखवी ऐकवी एक. आणि त्या नारायणाची ओळख झाली पाहिजे. आणि हे वेदांनी सांगितलंय, श्रुतींनी सांगितलंय, सार सांगितलंय एक नारायण. हे शास्त्रात ते सांगितले. किती हरिपाठ कोणत्या लेवलचा आहे पण आपल्याला कळायला पाहिजे. आपलं निक्क पाठ करून म्हणण्यात चालले म्हणून नाही का? मग अरे म्हणता म्हणता तुम्हाला कोणतरी भेटन आणि त्यातला ते तुम्ही बुद्धीचा मळकटा काय केला पाहिजे, धुतला पाहिजे त्यांच्यापाशी जाऊन. आणि मग वेद शास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन आणि एक नारायण सार जप, ह्याला म्हणतात शास्त्र प्रमाण. आणि आत्मप्रचिती आपल्याला आत्मप्रचिती यावा का नाही? का शास्त्रात आहे आणि गुरुनी सांगितलंय? जाऊ द्या मग, कसं आहे काय माहिती. 3 प्रचिती आपल्याला पाहिजे. कोणची? शास्त्र प्रचिती, गुरु प्रचिती आणि आत्मप्रचिती पाहिजे. मग आत्मप्रचिती ज्ञानेश्वर महाराजांना आली. काय आली? ज्ञानदेवा प्रमाण. आत्मा हा निधान आणि सर्व घटी पूर्ण, सर्व घटामध्ये एक नांदतोय. हे त्यांचा काय आहे? अनुभव आहे, आत्मानुभव आहे. हा ज्ञानदेवा प्रमाण. आत्मा हा निधान काढले, कारण आत्माच देवांचा देव आहे, आत्माच ब्रह्म आहे, आत्माच हरी आहे. हे कळण्यासाठी त्यांना तेच आत्मप्रचिती आली. ज्ञानदेवा प्रमाण, आत्मा हा निदान आणि सर्व घटी पूर्ण, ही त्यांची काय प्रचिती. मग नामदेवा तोडल्या लेश आपल्याला लेश झालाय का? मग नामदेवा जोडल्या सद्गुरु कृपा
लेश मग सर्वत्र माझाची प्रकाश. मग काय होईल तुला? सर्वांमध्ये मी पाशीन. फक्त विटेवर उभा राहिलोय आणि मी तुझ्या घरी येतोय एवढाच मी नाही. मग सर्वत्र माझाची प्रकाश असा तुला त्या सद्गुरु कृपेचा लेश जरी झालं तरी या सृष्टीमध्ये तो मला सोडून दुसऱ्याला काही पाहणार नाही. ही आत्मानुभूती यायला पाहिजे. याच्यासाठी नामदेवराय महाराज म्हणतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, मग सर्वत्र माझाची प्रकाश, तुझ मज भेदाचा भास तोही निरसोनी जाईल. तू वेगळा मी वेगळा हे द्वंद्व आहे. देव वेगळा आणि मी वेगळं हे काय आहे? द्वैत आहे. मग किती वर्ष आपण हे परमार्थ केल्यावर आहे का हरिपाठात काय? अरे ही द्वैताची आणि गुरुविनं आणि ते झाडण्यासाठी आम्ही वैकुंठवासी, आम्ही वैकुंठवासी, आलो याची कारणासी, आलो याची कारणासी. आहा बोलिले जे ऋषी, बोलिले जे ऋषी, साच भावे वर्ताया, साच भावे वर्ताया, झाडू संताचे मार्ग, झाडू संताचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग, झाडू संतांचे मार्ग. याच्यासाठी संत येत असतात. कशाला? मार्ग झाडण्यासाठी. कोणचा? आणि मी माणूस आहे, मी देवाची पूजा करतोय, हे जे द्वैत आहे ते द्वैत तुमचं काढतात. आणि ही द्वैत काढण्यासाठी द्वैताची आणि गुरुविनं हे झाडायचं गुरुशिवाय भेटणार नाहीये. आणि ही झाडणी आपली झाली का नाही? आपलं घर दसऱ्याला झाडीता का नाही तुम्ही? मग कुठं कुठं कचरा आहे तुम्हाला दिसतो का नाही? मग ह्या घरात कचरा तसाच आहे का? देव वेगळा आणि मी वेगळा, ही अजून कचरा आहे का? आणि असला तर झाडा. त्याच्यासाठी नामदेवराय म्हणतात, ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले आणि उद्धराया आले. असे संत आपल्याकडे येतात. कशासाठी? आपल्यातलं द्वैत काढण्यासाठी. आणि द्वैत कशाने जाईन? अरे दुसरं कशाने नाही, फक्त अनुग्रह आणि नाम. एक नाम हरी, द्वैत नाम दुरी. आणि हे अद्वैत कुसरी सगळीच जाणे. सगळी जाणे का? का बरं तिथं सगळी जाणे नाही लिहिलं? विरळाच जाणे. आणि ज्ञानदेवा, ज्ञानदेव म्हणे, नाम हे सुलभ पण सर्वत्र दुर्लभ, विरळाच जाणे. आणि त्या विरळामध्ये आपला काय लागला पाहिजे? नंबर लागला पाहिजे. आणि आपण त्याच्यामुळे म्हणतात, गुरु दाविलिया वाटा, येवोनी विवेक तीर्थ तटा, आणि दोहोनी बुद्धीचा मळकटात तेने. ज्याने बाबा हे केलं त्याचं काम. मग येतात, पण बुद्धीचा मळ तसाच ठेव. आणि तो बुद्धीचा मळ काढण्यासाठी मी बी तसा होतो. मला स्वतः विठ्ठलाने सांगितलं की काय म्हणतात, जोडल्या सद्गुरु कृपा लेची प्रकाश, तुझ मज भेद भेदाचा भास तोही निरसोनी जाईल. हे ऐकलं. हा संवाद कुणाचा आहे? नामदेवरायाचा आणि श्री विठ्ठलाचा. त्या देव सांगतोय प्रत्यक्षात. कोण सांगतोय? कोण सांगतोय आबा? देव पांडुरंग परमात्मा. कुणाला सांगतोय? नामदेवाला. असं आज वाटतंय का खरंच देव बोलतोय ना आम्ही नामदेव आहेत ना? म्हणूनच द्वैत झाले. म्हणून द्वैत झाले. आपल्याला कोण बोलवितो आणि देखवी ऐकवी? मग सांगणारा आणि ऐकणारा किती झाले? हा, हे म्हणतात एकच. बघा आता सांगणारा वेगळा, ऐकणारे तरी ते म्हणतात एकच आहे. ही अद्वैत कुसरी विरळा झाली, तो एकच आहे. मग नामदेवाला सांगणारा नामदेव एक का दोन?
एकच आहे, पण तुम्हाला आपल्याला हे कळावा म्हणून त्यांचा संवाद आहे. मग नामदेव म्हणे तुझशी, देवाला नामदेव म्हणतात, ही ठीक आहे बाबा, तू म्हणता सद्गुरूला शरण जा, मग मी तुला सापडन भेटन. मग नामदेव म्हणे तुझशी, पाववया सेवी जे सद्गुरूशी. तू मला सांगतो की मी भेटण्यासाठी सद्गुरूला शरण जा, ते तू रोकडा जोडलाशी. तू तर मला आता भेटला आणि आता सद्गुरूला जाऊन पुन्हा काय भेटायचे तुला. बघा नामदेव बी इतकं चॅप्टर आहे. असे आपल्याला काय कमी चॅप्टर भेटतात का? हा, लई चॅप्टर भेटतात. हा काय आता सगळ्याच्या हृदयात देवच आहे म्हणल्यावर, हा आपण सगळी देवच आहेत. आणि देव घेत मग पळवतो तिकडं कशाला? हा, का पळापळ तुझी थांबली नाही? हा, जेलर बी जेलमध्ये जातो आणि कैदी बी जेलमध्ये जातो, शिक्षक बी शाळेत जातो आणि विद्यार्थी बी जातो. का विद्यार्थी म्हणायचं सर? अरे सरची क्वालिटी वेगळी आहे. विद्यार्थ्यांनी बी जावा आणि सरांनी बी. पण क्वालिटी आहे मी कोण? तू विद्यार्थी का शिक्षक हे तर ठरव. आणि विद्यार्थी शिक्षक पुन्हा एकच आहे, राजा शिकण्यासाठी जायचंय. तसं नामदेव आणि तर नामदेव म्हणतात, तुला भेटण्यासाठी जर मला गुरुची अपेक्षा सांगत आम्हाला, आता सद्गुरूशी काय काज? तू तर मला भेटलास, मग आता सद्गुरूची काय गरज आहे? पुन्हा त्यांचं बोलणं किती पहा हुशारीच आहे. अर्जुन बी असाच देवाला म्हणायचा, देवा तू सांगतो ना, मग मला युद्धच कशाला करायला होतो? ते म्हणला, अरे हे आधीच पहिलीच मारलेली, तू काय ह्यांना मारणार आहेस का? कोण म्हणतंय? देव अर्जुनाला सांगतात, तो लढायला आधी तर म्हणला घे रणांगणात, हा रथ घे तिथं. आणि तिथं गेल्यावर सगळे बघितले, कोण? हे सगळे आपलेच आहेत. मग ह्याच्यात कसं लढू? म्हणजे आधीच डोक्यात येत नव्हतं काय? हे नाही आणि हे तुटत नाही, हे मायेत गुतलाय, मोहात गुतलाय. पण तो तसा दाखवित नाही. ते म्हणतो नाही, मग ह्यांना मारल्यावर मला पाप नाही का व्हायचं? आणि तू देवा जोडल्याला माझ्यापासून अंतरशीन. तर भगवंत अर्जुनाला म्हणतात, गावंड्या तू आपलं पंत नेणशी, हा तू स्वतःला कोण जाणत नाही आणि ह्यांना मारू पाशी, मी मारणार आहे, हे मारणार आहे, असे जे म्हणतो ना, हे मूर्खपणाचं लक्षण आहे तुझं. आणि हे आपल्याला आहे मी कोण करावा विचार. आपण कोण आहेत हे न जाणताच पुढच्याला गप्पा असतात. तसा नामदेव म्हणतोय, तू मला जोडला आणि तू कळण्यासाठी मला जर सद्गुरूची जायचंय, तर मला आता तू जोडल्या सद्गुरूकडे काय जायचंय? तर पुढचं म्हणतोय, फळ तरुवर शिकरी. फळ कुठं आहे? झाडाच्या शेंड्यात आहे. फळ तरुवर शिकरी म्हणून त्या आरोहण की जी येत झाडातलं फळ आहे. आणि ते फळ जर आपल्याला काढायचंय, तर ते फळ घेण्यासाठी झाडावर चढावं लागतं असं म्हण ना. पण ते फळ अवचित जोडल्या खरी. ती जर माझ्या असा हातात पडले आणि तू झाडावर चढायचा असा उलटा न्याय कसा करतो? कोण म्हणतंय? नामदेव. कुणाला? आपलं बी तसलंच झालंय उलट. देव आपणच आहेत, काय कळून घ्यायची गरज? पण उलट आहे बरं का, हे अज्ञानातलं बोलणे. हा, ते म्हणतंय फळ जर झाडाच्या शेंड्यात आहे, ते जर काढायला गेलं तर ठीक आहे, पण ते माझ्या हातात आलंय ना आता, तर मग कशाला झाडावर जायचं? मग तळ्यावरी कसा या चढावे, श्रीहरी म्हणे अज्ञान. अरे हे तुला भेटलं म्हणतो ना, हे अज्ञान आहे. कसं अज्ञान आहे? कोण आणि कुणाला भेटलं आणि हे कोण सांगन? कोण? आणि ज्ञानदेव मौन जपमाळांतरी आणि दरोनी श्रीहरी. त्याच्याबद्दल गप झाला पाहिजे, नाही तर भेटलं म्हणला की तो अजून निक्या गप्पाच हाणतोय. हा, तो नुसता गप्पा हाणतोय. मग श्रीहरी म्हणे अज्ञान सांडोनी शेवी जय सद्गुरूच्या. सांगा बरं, तुम्ही कुणाची परीक्षा घ्या, तुमच्या आपल्या दृष्टीने पुढचा अज्ञानी. हे स्वभाव आहे माणसाचा बरं का. आपल्या दृष्टीने पुढचा काय आहे? अज्ञानी. आणि ज्ञानाच्या दृष्टीने पुढचा ज्ञानी आहे. ज्ञानाच्या दृष्टीने आणि अज्ञानाच्या दृष्टीने पुढचा. आणि म्हणून संत कळत नाही. ते प्रत्येकाच्या दोष पाहतात आणि म्हणून संत कळू शकत नाहीये. आणि
ते जर नाही कळालं, मग दुसऱ्या अज्ञान असल्या, आता कोण आपल्याला वाटतंय अज्ञान आहे, आणि त्यांना विचारा बरं, ह्यात बसलेलं करा हात वर, कोण ह्यात बसलेल्यापैकी येडं कोण आहे त्याने हात वर करा. हा, कोणी करणार? आता शहाणं कोण आहे हात वर करा. म्हणजे आपण इडी नाही, काय करावं आणि कसं करावा, म्हणजे धड माती नाही, धड बैल नाही, चिखल झालाय आपला काय झालेला आहे. आणि ते चिखल चांगला आहे, कमीत कमी मातीचा चिखल तरी झालाय. आता त्याला कुणी जर भेटला तर आकार देईल, आकार, आणि त्याची इच्छा पाहिजे मला आकार भेटावा, म्हणून त्याच्यासाठी ब्रह्ममूर्ती संत जगे अवतरले. आणि मग सांडोनी शेवी जे सद्गुरूचे श्री देव म्हणतात, नामदेवा हे अज्ञान सोड आणि सद्गुरूला काय कर, शरण जा. हे जे मी तुला बोलतोय, हे दिसतोय, तुझ्या कीर्तनात नाचतोय, दिवाळीला घरी येतोय, तुझ्या ताटात जेवतोय, हे खरंय का? अरे तुझ्या प्रेमे माया सोंग धरोनी लटिका तुझ पाशी खेळे. नामदेव रायाच्या ताटात देव जेवले, हे खरं का? कोण म्हणते? पण आपण सांगायला पुढे, नामदेवाचं देव ताटा जेवत होता, ताटा. अरे हे लटकं सांगतो जगाला, तू खोट सांगतो. लटक, हा लटक कोण सांगत आहे? म्हणा नामदेव बाबांनी सांगितलं लटक. श्री विठ्ठल आपल्या मुखोचे, तो स्वतः सांगतोय, तुझ्या प्रेमे माया सोंग धरोनी लटिका तुझ पाशी मी. हे माझं स्वरूप आहे ना राजा, हे आकार खरा नाही, आणि त्यातलं आत्मतत्व, त्यातलं जे ब्रह्म आहे ते खरं आहे. ते ब्रह्म येत बी नाही आणि जात बी नाही, आणि हे तू आहेस, आणि तू सर्वत्र व्यापक आहेस, हे तुला कळावा, म्हणून तू सद्गुरूला शरण जा. कुणाला? देवाला. आणि नामदेव काय करीत होते? कीर्तन करीत होते बरं का. आपलं तर काय असन इकडं गावात कुठं तरी थोडंफार. आधी कळून कुणी घेतलं पाहिजे? मग कीर्तनकारांनी. समाज सोन्याहून पिवळा आहे, पण इथं कोण कच्च आहे म्हणायचं का? बाबा म्हणायचे लायक नालायक इथल्या गादीवरचे, म्हणजे शिवी नाही बरं का, म्हणजे लायकीचे नाहीत असं म्हणायचं होतं. हा का? तर ज्याला ब्रह्म माहित नाही, देव माहित नाही, आणि तो कथा निघाला सांगायला, त्याला देवाचा गंध नाही, आणि तो हरीची कथा कसं करील? आणि तो देव आहे, तर त्याने दुसऱ्याला देवाची प्रचिती आणून दिली पाहिजे. तो कोण करून देतो? पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, वदे जो अच्युत, तयाच्या चिंतने आणि जळतील राशी. मग त्यांच्या माग देव इच्छी, आणि माग चालत धावत चालती, त्यांच्या देव माग पळतो. बाबा मला येऊन द्या ना, बाबा मला येऊन द्या ना, आणि आम्हाला सांगावं यावं यावं यावं, हे त्यांचं अंतःकरण. हा, ज्यांना कळालं ते त्यांच्या माग काय करतात? पळतात. ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी. नाम घेता वदनी दोष जाती, नाम घेता वदनी दोष जाती, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी, ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी. असे संत ते देवापेक्षा श्रेष्ठ आहे.
म्हणून त्यांचे ब्रह्मादिक सध्या त्यांचे पायाचं वंदन करतात असं नामदेवराय सांगतात. मला भेटले तसे म्हणून नामदेवराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात त्या ब्रह्मादिक त्यांची वंदिती पायवनी आणि नाम घेता बदनी. काय घेता, काय घेतलं पाहिजे मग आपण, काय घेतलं पाहिजे आपण म्हणा ना, श्रीफळ पाकिट. महाराजांनी काय घेतलं पाहिजे, तो म्हणतो मी गेलो पण आपल्याला साधं श्रीफळ सध्या दिलं नाही राव. महाराजांनी काय घेतलं पाहिजे म्हणा ना महाराज, नाम घेतलं पाहिजे. आणि नाम घेतलं पाहिजे आणि नाम लोकाला नाम घेऊ नाम देऊ नाम विठोबाशी आम्ही दैवाचे न दास तेच करू शकतात. नाम घेऊ बी शकतात, नाम देऊ बी शकतात. आणि नाम विठ्ठलाला वाहू बी कसं, आम्ही घेतलेलं विठ्ठलच घेतोय, दिलेलं बी विठ्ठलच देतोय. हे तुझं तुला अर्पण म्हणून आम्ही दैवाचे म्हणून आम्ही दैवाचे. आणि दास कुणाचे म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी. जेव्हा दास होईल तेव्हा ही गोष्ट पुढच्याला सांगता आम्ही मालक झालो तर सांगायला पुढे येतं. हा, दास झालं पाहिजे. आणि ज्यावेळेस दास होणार, दासाचं ऐकतोय, देव बी ऐकतोय सगळं जे काय. आणि देव म्हणतो हा जो माझ्या भक्ताची सेवा करेन ना. तुकाराम महाराजांची सेवा त्यांच्या पत्नीने केली. आणि हे भंडारराव भामचंद्रराव जपाला बसायचे, चिंतनाला बसायचे. देव भेटले कुणाला अगोदर, कुणाच्या पायातला काटा काढा. कुणाला भेटले, माझ्या भक्ताची सेवा कर, माझ्या भक्ताची. आणि भक्ताची जो सेवा करतो, दासाची जो सेवा करतो, त्याला देव लवकर त्याचे गुणदोष पाहत नाही. मग तुकोबाराज ज्याच्यासाठी बसले होते तिकडे नाही, ह्यांना भेट दिली का, तर जी दासाची आणि आपण दास झालो पाहिजे. पण दास होत नाही माणूस. आणि दास होणं कशासाठी, देव कळण्यासाठी. आणि देव दुसरा तिसरा कोण नाही, आपणच देवाचे स्वरूप आहोत. पण आपलं स्वरूप आपल्याला कळून देण्यासाठी काय घेतलं पाहिजे, नाम घेता दोष जाती. मग नाम घेण्यासाठी पात्रता लागती का, इथं म्हणतात हा ती काय कुणाची बी लायकी काय. आणि तुकाराम महाराज म्हणतात सकळांशी येते आणि कलियुगी उद्धार. तुमचा उद्धार व्हायचा आहे तर काय घ्या, बाबाचं नाम घ्या ना, का हरीचं नाम घ्या. हा, आपण कुणाचं घेतो, बाबा 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 बाबा. अरे हरीचं नाम घ्या. आणि ते बाबा देतोय, ते बाबाच्या बापाचं नाही. आणि ते तुमचंच तुमच्या हृदयात आहे. आणि ते घ्या आणि तुमचं स्वरूप कळून घ्या. हा, सगळ्यांशी तर अधिकार आहे. आणि हे कळण्यासाठी नट यावे शुद्ध होऊन जा, नट यावे शुद्ध होऊन जावे. खट नट यावे शुद्ध होऊन जावे. खट नट यावे शुद्ध होऊन जावे. दौंडी पिटी भावे चोखा मेळा. दौंडी पिटी भावे चोखा मेळा. हरी नाम गरजता नाही भय चिंता. 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 कसे बी या, कुणी बी या, कसले बी या, आणि काय करा, हरी नाम गरजता नाही भय चिंता. आईशे बोले गीता भागवत. कोणचा बाबा नाही, आईशे बोले गीता. हा, तुम्ही हरीचा गर्जना करा, हरिनाम घ्या. मग तुम्ही कसे बी खट असो नट असो
पण दौंडी पिटी, आणि ही दौंडी का कीर्तन आहे का प्रवचन आहे? ही दौंडी आहे. ही काय आहे? ही दौंडी आहे. आणि कीर्तन कशाला म्हणतात? प्रवचन कशाला म्हणतात? कीर्तन म्हणजे कीर्तन चांग, कीर्तन चांग न होय अंग, त्या हरीच्या नामाने आपलं अंग हरिरूप होतं, त्याला म्हणतात कीर्तन. जे आहे प्रवचन, सत्यवचन, सत्य तू, सत्य तू, सत्य तू जगत दाखवतो. हा जगताचा आकार कशाला दाखवतो? आम्हाला त्याच्यात कशाला फसवतो? हा तू खरा आहे, सत्य आहे. आणि त्या सत्य विठोबाचं स्वरूप सांगणारा, त्याचं गुणवर्णन करणारा, त्याला म्हणतात प्रवचन. त्या स्वरूपाची ओळख करून देणारा. मग तो कसाही असला तरी चालतो. मग अशी उदाहरण झालं आहे का नाही? काय आता जेवणाची गरज कुणाला आहे? ज्याला भूक लागली त्याला जेवणाची गरज. ज्ञानाची गरज कुणाला आहे? जो अज्ञानी त्याला. मग ज्ञान कुणी घ्यायचं? जे अज्ञानी त्यांनी. पण अज्ञानी म्हणलं म्हणूनच समाज कुणी नाम घ्यायला का? तर बाबा म्हणायचे नाक घासावं लागेल ना. काय करावं लागेल? म्हणजे नाक घासणं म्हणजे काय? म्हणले 5 चोर होते. 5 चोर होते आणि त्यांनी खूप मोठी चोरी केली. आणि चोरी केल्यावर सगळं सोनं नाणं चोरून आणलं होतं. आणि चोरून आणल्यावर त्यांच्या म्हणजे स्वयंपाक बिपाक सगळा झालाय का आता? हा तयार झाला ना. मग स्वयंपाक वगैरे सगळं झालता. स्वयंपाक झालता आणि ते सगळे जेवले खावले. आणि स्वयंपाक करायचं बी काय वाटत नाही, चोरी करायचं बी काय वाटत नाही, जेवायचं बी काय वाटत नाही. पण जेवल्यावर भांडी घासायचंच लय पुढं पडतं. फक्त ह्यांनाच माहिती आहे का नाही? तर ते म्हणले आता स्वयंपाक झाला, जेवण झाली, चोरी झाली, पण आता भांडी कुणी घासायचे? तर ते म्हणले आपल्यात एक पण ठेवू, जो पहिल्यांदा बोलन त्याने काय करायची? भांडी घासायची. आणि मग जेवलं होतं, भांडी तशी. हा एक बिलिंदर चोर आला. म्हणला हे तर सोनं बी पुढे ठेवलंय आणि जेवलेत बी, टाकामाका बघत येत बी, आणि हे कमन काहीच बोलाना. म्हणला कदाचित आपण हे सोनं हात लाव बरं, म्हणजे तरी बोलन. पण त्या सोन्याकडे हात लावला तरी कोणी बोलाना. म्हणला हे सोनं घेतलं तरी कुणी काय बोलाना. म्हणले एक जण काय म्हणला, तेव्हा म्हणला चाकू दिसला आणि त्या चाकू घेऊन तेव्हा म्हणला ह्यांचं आपण एका नाकात शेंडा उडू म्हणला, तेव्हा तरी बोलते. आणि तो चाकू घेऊन आला, पहिल्याच नाक कापलं तरी तो बोलाना. का बोलाना? भांडी घासावं लागते ना म्हणून बोलाना. म्हणलं ह्यो बी बोलाना. आता दुसऱ्याकडे गेला, दुसऱ्या नंबरचं बी काप छाटलं तरी बोलाना. का? भांडी घासावं लागते ना. आणि तिसऱ्याचं सध्या कापलं तरी डोळ्याने टाकामाका बघत होते, तरी काही बोलाना. आणि चौथ्याचं सध्या कापलं, चौवाची टीम होती, चौथ्याचं कापलं पण तरी तो का बोलाना. का? म्हणलं ह्यांची भांडी घासावं लागते ना. पण 5व्याकडे आला नंबर, ते नाकाकडे हात जाऊस तर ते म्हणला आपण नाही नाक जाऊन देणार, भांडी घाशील पण नाक जाऊन देणार नाही. तर ही चौघ ज्यांची नाक कापली होती ती काय देत, आता तुला भांडी घासावं लागते, आता तुला भांडी घासावं लागते. म्हणला भांडी घाशी पण नाक जाऊन द्यायचो. मग कोण खरं? अरे संताच्या घरची भांडी घासलेलं काय आपलं जीवन. तसा कुणी असला तरी इथं उद्धरून जाईल. हो का दुराचारी, विषयी आसक्त, पण संत कृपे त्वरित कसा असू द्या, त्याला काय लेवलची गरज नाही. हा
ज्ञानाला अज्ञानाला ज्ञानाची गरज आहे, भुकेलेला अन्नाची गरज आहे, तशी नालायकाला लायकाची काय गरज आहे? लायकाची गरज आहे. म्हणजे लायक म्हणजे त्या पात्रतेचं होण्यासाठी आपल्याला त्याची गरज आहे. म्हणून ते म्हणतात कसे असू द्या या रे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार नलगे चिंता कवनाशी. पण चिंता करू नका, पण या कशासाठी? तुम्ही देव स्वरूप होण्यासाठी. तुम्हीच देव आहात. आपलं निक देव बघायचं चाललंय आणि आपला संप्रदाय म्हणतो देव व्हा तुम्ही. तुकाराम महाराज म्हणतात देव पावयाशी तिथे. आपलं नुसतं म्हणायचं चाललंय. आपलं काय चाललंय आता बघा बर का. आपण जो महाराज आहे तो बी म्हणतो हरिमुखे मना हरिमुखे मना. महाराज म्हणतो त्याच्या माग सगळे पुन्हा म्हणतात काय? हरिमुखे मना हरिमुखे मना. आता त्या म्हणण्यात काय आहे का नाही क्वालिटी? आपण सगळे हरिमुखे मनाच म्हणतो, पण त्यातलं काही जाणून घेत. ज्ञानेश्वर महाराजांनी कसं म्हणायचं ते आधी निवृत्ती नाथाकडून रीत जाणून घेतली. ते त्या पात्रतेचे झाले आणि मग आपल्याला म्हणायला लागले तुम्ही हरिमुखे म्हणा. तर आम्ही निके म्हणायला लागलो, पण कसं म्हणायचं? ठाईच आणि आवडी अनंत न लगती सायास आणि सुखे येतो घरा नारायण. असं जी रीत आहे ती रीत आम्हाला नाही माहिती. आपण निके म्हणायला पर खालीपासून वरपर्यंत काय हरिमुखे म्हणा हरिमुखे. अरे ती कशी रीत आहे ती म्हणली हे कुणाकून समजून घेतली? निवृत्तीनाथाकून घेतली. आणि ते त्या हरिस्वरूप झाले ज्ञानेश्वर महाराज. आणि मग म्हणायला लागले तुम्ही हरी व्हा आणि हरीच्या मुखातून हरिमुखे म्हणा, मग त्या पुण्याची गणना. असं हरी तुमचं स्वरूप आहे, असं ब्रह्म तुमचं स्वरूप आहे. आणि हे कळून घेण्यासाठी हो का दुराचारी विषय आसक्त पण संत कृपे त्वरित उद्धरती. हे मला कधी अनुभव आला? मी बी हे देवाने सांगितलं आणि मग मी विसोबा काकांना शरण गेलो. कोण म्हणतंय? नामदेवराय म्हणतात. मी विसोबा काकाला शरण गेलो. तिथं माझी ज्ञानेश्वर महाराजांक गेलो, त्यांच्याक गेलो. त्यांनी माझी लय फजिती केली, माझी परीक्षा घेतली. मुक्ताताई हायसनकडी पण तिने तर माझी लय खरकटी केली. म्हणले का अखंड दयाला देवाचा शेजार आणि कार्य अहंकार नाही गेला. तू अखंड देवाच्या शेजारात म्हणतो आणि का तुझा अजून अहंकार गेला नाही? कशाचा अहंकार? मी कसं शरण जायचं, मला काय कमी. हा नामदेवासारखाच आपल्यात, पण आपण कधी लावूनच घेत नाही. आपल्याला देव कळाला पाहिजे. बहुत दुर्लभ आहे आपल्याला मनुष्य जन्म भेटला. मागुता हाची जन्म पावशी भोगिले सुख दुःख जानशी हे तो नगडे रे सायाशी. हे सायास करून सध्या कळणार. अंध खुशी हे पुन्हा आपल्याला मनुष्य जन्म भेटला नाही. या मनुष्य जन्म शेवटाची पाळी. एक मनुष्य जन्म आणि चुकली या वर्म पुन्हा फेरा पडे. पुन्हा कुत्री मांजर डुकर व्हावा लागा. आपला पूर्ण अहंकार बाजूला ठेवून देव आपल्याला मिळाला पाहिजे, कळाला पाहिजे. याच्यासाठी आपण आपला प्रयत्न, आपला परमार्थ त्याच्यासाठी खर्च केला पाहिजे. न कळता आपण जर नित्य जगाला दांभिक भक्ती दाखवत असं तर तो घात जगाचा नाही होणार, आपल्या स्वतःचा होईल. हे नामदेवरायांना कळालं म्हणून ते विसोबा काकांना शरण गेले. तिथून येताना मग त्यांना बार्शी या गावी बोध झाला. स्वयंपाक करून नामा जेवाया बसला आणि स्वान रूपे तिथं स्वानाच्या रूपात आहे कोण? पांडुरंग परमात्मा. आणि मग रोटी घेऊन पळाले आणि मग त्यांच्या मागं नामदेव लागले. ही कथा सगळ्याला माहिती. त्या कथा निकी त्यांची चरित्र चालले. ते वर्म आता काय करायचं कोण नाही सांगत. चरित्र सांगायला सगळे ऊत आलाय.
पण आता कशाने आमचं तसं होईल? आज ह्या घडीला इथं होतं, तुम्ही देव स्वरूप आहेत, तुम्ही ब्रह्म आहेत हे कळून घेता येतं. पण ते ब्रह्म रूप संत आपल्याला भेटले पाहिजे. आणि ते नामदेवराय म्हणतात माझ्या जीवनात तसे भेटले, माझं झालं, म्हणून मला त्यांची अखंडित नामा वास त्यांची पाही आणि निशिदिनी ध्याये सत्संगती. मला त्यांची अखंडित संगती भेटावा, त्यांचा वास म्हणजे सहवास भेटावा, ही त्यांची काय इच्छा. कुणाची? नामदेवरायाची. मग आपली असावा का नसावा? कधी एखादी वस्तू आपण खाल्ली तर पुन्हा पुन्हा ही जेव्हा वाट खाय आवडीने. आपल्याला जे खाल्लंय त्याची आवड निर्माण झाली पाहिजे, ते पुन्हा पुन्हा भेटावा अशी आपल्याला काय त्याची ओढ लागली पाहिजे. पण जे कधी खाल्लंच नाही, जे कधी पाहिलंच नाही, त्याची आपल्याला इच्छा होईल का? नाही होणार. म्हणून असे संत शोधा, असं गूढ नाम घेण्याचा प्रयत्न करा, ब्रह्मरूप होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ब्रह्म आहात हा बोध देणारा आपल्याला साधू भेटला. आणि साधू म्हणजे माणूस नाही, साधू म्हणजे ते ज्ञान आहे. आणि त्या ज्ञानाने तुम्ही संत आणि त्यांच्यात काही बदल ठेवत नाहीत, असे संत तुम्हाला भेटले पाहिजे. आपण सारिके करीती नाही काळ वेळ, साधू बोध झाला तो न उरोनी ठेला, आणि ठाईच मुराला अनुभव एकाला बी नाही. पण ठाईच मुराला अनुभव म्हणायला सगळ्याच्या. सांगा बरं, आपलं लग्न झालंय, आपण कोणच्या गावचे, आपले वडील कोणचे, आपली बायको कोणचे, आपल्याला मुलं किती, आपल्याला जमीन किती, आपली सासरवाडी कोणती, आपल्याला मेहणं किती, मेहुणी किती, ह्याचा सगळ्याला अनुभव आहे का नाही? सगळ्याला का ह्याचा अनुभव नाही? असं एखादं काय महाराज आम्हाला ह्याचा नाही अनुभव, असं आहे का? ह्याचा सगळ्याला अनुभव आहे. आणि मग देवाचा काय अनुभव असावा का नसावा? असावा का नसावा? आहे का? आहे. मग कशाचं? हिरीला पाणी लागलं, घर नव्हतं घर झालं, आमच्या पोराला नोकरी लागली, पोरीचं लग्न झालं, ही देवाचा अनुभव आहे. आणि तो म्हणायला पुढे ठाईच मुराला, हा देवाचा अनुभव मुरला पाहिजे. आणि मूर्त कधी? मुरवण कशाला म्हणतात? ज्या दुधाचं दही करतं त्याला मुरवण म्हणतात. त्या दुधाचं दही करतात, त्याच्यात काय टाकतात? मुरवण टाकतात. आणि त्या मुरवणाने दुधाचं काय होतं? दही होणं म्हणजे काय? हे जे सगळं वाटतंय ना आपलं, ते त्याचा नाश पावतं, म्हणजे दूधच नाश होतं म्हणजे दही होतं. आणि त्या दह्याला पुन्हा हलवल्यावर त्याचं काय होतं? आणि ती लोणी बाहेर करण्याची रीत आपल्याला भेटली पाहिजे. आणि मग ती लोणी म्हणजे काय? परमात्मा आहे. तो परमात्मा मी आहे असं तुम्ही घ्या कळून. असं ज्ञानेश्वर महाराज हरिपाठात रोज म्हणतात, तुम्ही मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, आणि वाया व्यर्थ काय 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 कथा. अरे कथाने तर एवढा बुडून टाकलंय जगाला. त्या जे टाकायला सांगतात संत त्याचा उदा आलाय उत, आणि सांगायला तेच आहे ज्याला अनुभव नाही देवाचा, ते बराळायलाय. आणि त्यांच्या मागं सगळं आहे. संताला त्याचा अनुताप झाला, म्हणून संत म्हणते बुडते हे जन न देखवे डोळा, म्हणून येतो कळबळा म्हणून या. हा का? तर जे टाकायला सांगितलंय संतांनी ते आम्ही काय करतो? घेतो. आणि जे मंथन करायची रीत आहे ते म्हणतो काही नाही काही नाही. आता मला बाप्पाला भेटायचे, मला पचंगरीत येऊन बाप्पाला भेटायचे. आणि मी पाठवद्यात किंवा पचंगरीतल्या कमलाकर महाराजांना म्हणलं, अहो त्या बाप्पाचं नाव, बाप्पा कुठशीक राहतात, घर मला दाखवा. तर कमलाकर महाराज त्यांचं नाव घेतलं मला घर दाखवते का नाही? कोण? कमलाकरचं नाव घेतलं म्हणजे ह्या गावात जो राहणार आहे तो मला त्यांचं घर दाखवू. म्हणजे कमलाकरचं घेतलं, युवराज दादाचं घेतलं तर ते बी मला दाखवू, कारण ते या गावात
राहतात. आणि जर मी विचारलं त्यांचं मला नावं माहीत नाही आणि घरं माहीत नाही आणि मी तुम्हाला म्हणलं अहो ते आमच्या आणि कीर्तन काय काय सांगतात, त्यांचं नाव बी सांगत नाही, घर बी सांगत नाहीत आणि कीर्तन असं झिंगनांग चिकिनांग करतात आणि पुन्हा काय म्हणतात नामस्मरण करा आणि तुम्हाला काय सांगतात कोणचं बी घ्या, तुम्हाला आवडन ते घ्या. मग ह्यांचं आवडन ते नाव घेतल्या मी ह्यांच्या घरी पोहोचन. व्यवहार जर नावाशिवाय होत नाही तर देवापर्यंत पोहोचू आपण आणि तसल्याची कथा ऐकायला आपल्याला गोड वाटतंय. आवडीने कोणचं घेतल्याचं हिकीला म्हणलं अगं तुझा दारू पिऊन रोज मारितोय, रोज हानितोय, तुला साडी नाही चोळी नाही, मग मोदीचं नाव घे की ठेवतं पंतप्रधान, त्यांची बुटालीच हानी. मला मारीत जरी असला, दारू जरी पेत असला तरी ती कुणाचं नाव घेते आणि म्हणते कुणाचं घ्या, कोण कीर्तनकार. आणि त्याचं आपल्याला काय करावं लागतंय, ऐकावं लागतं. काय दुर्दशा झाली आपली, तरी आपल्या डोक्यात काय बुद्धीचा मळकटाच गेला नाही आपला. आणि ज्या दिवशी असं आपण हुशार हो त्या दिवशी त्यांची हे अनंत वाचाळ बरळती बरळ त्यांची कटकट बंद होईल. पण आपल्याला कळायला आपलं काय लागतं, बुद्धीचा मळकटा तेने ज्यांनी धुतला त्याचं काम आहे. ज्याला वाटते आपल्याला देव भेटावा, आपण देव स्वरूप व्हावा, आपलं जीवन कृतार्थ व्हावा. आणि ते कशाने होईल, जन्म आल्याचे सार्थक आणि एक विठ्ठलच देखील आहे. आणि तो विठ्ठल परमात्मा म्हणजेच ब्रह्म आहे, म्हणजेच आत्मा आहे. आणि ते प्रत्येकाच्या हृदयामध्ये आता ह्या घडीला विराजमान आहे. आणि त्याची फक्त आपल्याला काय नाही, ओळख नाही. तशीच नामदेवाला सध्या ओळख नव्हती. नामदेवाच्या ताटात जेवत होते, कीर्तन करीत होते, सगळं होतं, पण फक्त त्याची ओळख विसोबा काकाकडून घेतली. आणि तेवढीच आपण त्या परमात्म्याची ओळख करून घेतली पाहिजे, कारण शेवटचा जन्म आहे, पुन्हा पुन्हा आपल्याला भेटणार नाही. आणि देव जर हे सांगत होता तसा आज पांडुरंग परमात्मा येऊन तुम्हाला सांगतोय फक्त माझं देह दिसतोय, पण हे पार्सल कुणाचं आहे, पांडुरंगच आलाय. पण कोण बोलवितो, हा तो हरी बोलतोय. साळुंकी मंजुळ बोलत तसे वाणी, पण बोलविता धनी वेगळा. तो पांडुरंग परमात्म्याचा हा निरोप आहे. कुणाला जर काही वाटलं मला बोलत माणूस, तसे तुम्ही माता पिता आहेत माझे म्हणून बोलतो. आणि जे आहे तो संतांचा निरोप आहे. आपल्या जीवनाचा व्यर्थ एवढा लाख मोलाचा मनुष्य जन्म, पुन्हा याच जन्मी घडे देवाचे भजन, याच देही घडे देवाचे भजन. अनेक हे ज्ञान नाही कोठे, इतर यवनीच्या ठाई. हा विचार नाही. एखाद्या बैलाला म्हणलं तुझ्या पाया पडतो, तो माळ घाल आणि एवढं देवाचं नाम घे, तर बैल म्हणेन मला नांगराला झोप, हसडाने मार आणि कडवा बी नको टाकू, ते करीन, पण मी माळ घालणार कोण म्हणेन, आहे का नाही. कारण त्याला हे कळणार नाही. मनुष्य जन्मात हे सांगितलं कळालं पाहिजे. म्हणून आवडे देवाशी तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, आणि हृदयी कळवळा वैष्णवांचा. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी, साधन निर्धारी आण नाही. हे देवाला आवडतं बरं का. आणि देवाच्या आवडीचं करा. आपल्या आवडीचं करून मनोमार्गे गेला तो तेथेची हा संतांची संगती, मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येण्याची. पण ते देवाला जे आवडतं ते करा, आपल्या आवडीचं करू नका. आणि असं ज्यांनी केलं देवाच्या आवडीचं, एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम, तो देवा परम पूज्य जगी. तो देवापेक्षाही या जगामध्ये पूज्य जगाव. देव त्याला आपल्या माथ्यावर घेऊन फिरतो बरं, असा देव आहे. पण त्या देवाला जे आवडन ते आपण केलं पाहिजे. असं देवाचं ऐकलं मी. विसोबा काकांना शरण गेलो, मला त्या सर्व भूतामध्ये तो देव दिसायला लागला, अनुभवाला आला. आणि तो देव नटला नानापुरी. त्यांची दाशी जणी सध्या ती म्हणते देव नटला नानापुरी. म्हणजे रीत तशीच पुढे चालू झाली ना. नामदेवाला कळलं तर जनाबाईला बी कशी असं.
हा म्हणून देव नटला नाना परीन भरून उरला चराचरी. हा आपला म्हणण्याचा नाही तर अनुभव असला पाहिजे. मुराला अनुभव. आणि पुन्हा काय होतं, कापुराच्या वाती आणि उजळल्या आणि ठाईच समाप्ती. पुन्हा सगळी समाप्ती होती. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप. मग पूजा जप ध्यान त्याशी बिलकुल नाही. मग त्यांनी कृतीने भजन केलं नाही दिसला तरी त्याचं देव म्हणतो सतत भजन चालले. त्याला करण्याची गरज राहिली नाही. त्याचा असा भाव त्यांनी ते ओळखलेले. तुमच्या प्रत्येकाच्या हृदयातला तो ब्रह्मरूपाला पाहतो, देवाला पाहतो. त्याच्यामुळे त्याला कृतीतून भजन करावाच असं काही राहिलेलं नाही. म्हणून जे जे दृष्टी दिशे ते हरिरूप असं व्हावा नामदेवरायांची इच्छा. आणि त्या नामदेवरायांच्या इच्छेमुळं नामदेवराय म्हणतात मी बी अखंडित नामा त्यांची वास पाहे निशिदिनी द्याये सत्संग. अशा संतांची मला सहवास भेटावा, संगत सतत भेटावा असं तुमच्या गावकऱ्यांच्या सहकार्याने आपले लक्ष्मण महाराज यांनी नामदेव महाराजांची युवराज दादा त्यांच्या सहकार्याने नाही एकाचं नाव घेतलं की ह्या सगळ्यांच्या सहकार्याने फक्त निमित्त आहे. पण त्या नामदेव महाराजांनी आपल्याला आज इथं बसवलं, त्यांच्याकडून आपल्याकडून सेवा करून घेतली, ह्याच्यातच आपली धन्यता आहे. नाही तर आपण कुठं तरी बसलो असतो. बघा बाप्पा आम्हाला गुरुसारखे त्यांनी मला बोटाला धरून शिकवलंय बरं का. पण त्यांच्या पुढंच माझा पेपर चेक केला पाहिजे. हा सांगा. पण मी एक तुमचा मुलगा आहे, हा नाही तर मोठा भाऊ म्हणा. काही चुकलं असलं तर तुम्ही उदार अंत करणार. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा असू द्यावी. सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. सकळा सांगावी विनंती माझी. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग. 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 वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. वैकुंठा श्रीरंग बोलावी तो. भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. महाराज की जय.